त्रिशूल. त्रिशूल कुठल्या प्रसंगामध्ये आणि कोणत्या गोष्टीसाठी भगवतीला वाहिलं जातं? देवीला विभिन्न प्रकारे लोक दागिने वाहतात, साडी वाहतात, वस्त्र वाहतात, पण त्रिशूल पाहण्यामागचं काय कारण असतं आणि त्रिशूल का व्हावा? ज्यांच्या पिढ्यानुपिढ्या पुत्रबंधना केलेली आहे, उदाहरणार्थ ज्यांच्या कुळामध्ये जो ज्येष्ठ मुलगा आहे तो लग्न झाल्यानंतर पूर्ण प्रपंच व्हायच्या आधीच वारतो आणि त्यानंतर बाकीच्यांचं जे आहे ते सुखरूप चाललं आहे, त्या व्यक्तींनी एक त्या गोष्ट करावी. तर नंतर ज्यांचं शत्रुविनाशन म्हणजे ज्यांना अतिशय भयानक त्रास आहे शत्रूंपासून किंवा भावकीपासून, जे आपल्याला कधीच साबाधून घेत नाहीयेत, त्यांनी या त्रिशूलाचे वेगवेगळे धातू असतात पंचधातूमध्ये, आणि सगळ्यात जास्त त्रिशूलाचा जो महत्व आहे तो वज्रामध्ये, आणि वज्रामध्ये म्हणजे लोखंडामध्ये आपल्याला त्रिशूल अर्पण करायचं आहे. तो त्रिशूल जो असतो तो शक्तीच्या भगवतीच्या होमकुंडाजवळ अर्पण करायचा आहे आणि त्याला लिंबाचं म्हणजे लिंबू अशा प्रकारे लावलंय तशा प्रकारे लिंबू लावायचं आहे. आपल्या उंबऱ्यावरनं चौकटीवरनं अशा प्रकारे घ्यायचंय आणि 11 वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर लिंबू काढायचं आणि 3 वेळा आपल्या उंबऱ्यावरती असं घासायचं. घासल्यानंतर हे त्रिशूल जेव्हा आपण भगवतीला घेऊन जाणार तेव्हा आपल्याला देवीला नैवेद्य अर्पण करून हा त्रिशूल होमाजवळ सोडून द्यायचा आहे आणि शत्रुविनाशनाची प्रार्थना करायची. अवश्य इच्छा करून ओम